आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा एक वेगळी अजबच मागणी केलेली आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदीची मागणी तर त्यांनी केलेलीच आहे। याशिवाय गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। तर प्रकाशकांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याचं अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे। महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनापूर्वी आता सूरज चव्हाण यांनी एक भावनिक मागणी केलेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिसिंग लिंक प्रकल्पाला अजित पवारांचं नाव देण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। महाराष्ट्र दिनीच हा निर्णय जर घेतला गेला तर दिवंगत नेते अजित पवार यांना ही खरी आदरांजली ठरेल असं एक्सवर पोस्ट करत सूरज चव्हाण म्हणतात। मुंबईकरांसाठी उद्या पालिकेमध्ये एक हाय व्होल्टेज बैठक होणार आहे। पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी उद्या ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी 11 वाजता पालिका आयुक्तांच्या दालनात बैठकीचं आयोजन केलं गेलेलं आहे। जनगणना 2027 साठी मुंबई महानगरपालिकेनं आता प्रचारावर भर दिल्याचं दिसतंय। जनगणना प्रचारासाठी अनेक सेलिब्रिटींची पालिका मदत घेणार आहे। जनगणना 2027 ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसिद्धीचे निर्देश आता दिले गेलेले असून अतिरिक्त आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी पालिकेतल्या विविध यंत्रणांना या संदर्भातलं आवाहन केलेलं आहे। नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सेलिब्रिटी, क्रीडापटू, प्रभावशाली व्यक्ती यांचा सहभाग घेतला जाणार आहे। 1 ते 15 मे 2026 दरम्यान स्वगणना, 16 मे ते 14 जून दरम्यान घरगणनेचा टप्पा आहे आणि याच दरम्यान सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या चित्रफितींच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला जाईल। विभागनिहाय पथकांना प्रचारासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। बीडच्या मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठीचं मतदान उद्या होणार आहे। अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख अशी ही लढत होणार आहे। मात्र भाऊ बहिणींनी आपल्या आईसाठी अश्विनी देशमुख यांच्यासाठी प्रचार केलेला आहे। वैभवी देशमुखांकडून प्रचार केला गेलेला होता आणि यावेळेला ग्रामस्थ भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्या वडिलांच्या न्यायाची लढाई लढणाऱ्या वैभवी देशमुख यांनी आपला भाऊ विराज याच्या सोबत आई अश्विनी देशमुखसाठी प्रचार केला। धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा काँग्रेसनं निषेध केलेला आहे। भंडाऱ्यात काँग्रेसच्याकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनासाठी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महिला आरक्षणाच्या तत्काळ अंमलबजावणीची ही मागणी यावेळेला आंदोलकांनी केलेली आहे। या माध्यमातून आमची एकच मागणी आहे, या शास्त्री धीरेंद्र शास्त्रीचा आम्ही निषेध करतो। त्यांना ते महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे कार्यक्रम घेण्यास त्यांना बंदी घातली पाहिजे सरकारने, ही एक मागणी आहे। दुसरीकडे जे माणसं मुकाट्यानं ऐकत होते, हे आज राज्याचे मुख्यमंत्री असोत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असोत, ते संघचालक असो, या लोकांनी या महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।